नमस्कार मंडळी, तुम्ही पाहताय जनसंवाद. अतिशय महत्त्वाची बातमी. शिवसेना, शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टी यांना ऐन निवडणुकीच्या तोंडावरती बसलाय मुंबईत सर्वात मोठा आदरा. तर इकडे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा सगळ्यात मोठा विजय. मित्रांनो, सविस्तर बातमी बघूयात. यात जिंकून आलेल्या नगरसेवकांना 6 वर्षाची बंदी, तर 20 जणांचं काय होणार? बिनविरोध निवडून येणाऱ्या उमेदवारावरती सर्वात मोठी ताणती तलवार. नेमकं काय म्हटलंय? 6 वर्षाची बंदी की त्यांच्या सगळ्याच उमेदवारांना बसावं लागणार घरी? या घडीची मुंबईसह महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या महानगरपालिकांमधून आलेली सगळ्यात मोठी खबरबाद. तर शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टीला सगळ्यात मोठा फटका. मित्रांनो, महाराष्ट्राच्या आपण राजकारणामध्ये पाहतोय की उमेदवार खरेदी करून सध्या बिनविरोध उमेदवार निवडून हणले जात आहेत. मात्र याला सगळ्यात मोठा फटका बसलाय भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गटाला. कारण हे तसंच आहे की निवडून येणाऱ्या उमेदवारावरती 6 वर्षाची बंदी येणार का? 20 जणांचं काय होणार? आणि 65 जणांचे काय होणार? बघूया सगळी महत्त्वाची सविस्तर अपडेट. राज्याच्या राजकारणातून आलेली ही महत्त्वाची बातमी. सध्या मित्रांनो, महाराष्ट्रात काय चाललंय? आपण पाहताय की महाराष्ट्रामध्ये लोकशाही जिवंत आहे की नाही, का हुकुमशाहीकडे वाटचाल सुरू आहे? अशा प्रकारचं वातावरण मुंबईमध्ये सुरू आहे. महाराष्ट्राच्या 29 महानगरपालिकांमध्ये सुरू आहे. राज्यात लोकशाही प्रस्थापित राज्य आहे का? संविधान राज्य चालतंय का? असा प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे. आत्तापर्यंत मतदार विकत घेतले जात होते. 5,000-10,000 रुपयांना एखादं मत विकत घेतलं जाऊ शकत होते. मात्र आता थेट उमेदवारच विकत घेतले जात असल्याकारणाने 5-5 कोटी 10-10 कोटींना उमेदवार जर विकत घेतले तर महाराष्ट्रासह देशभरात निवडणुकांची गरज काय उरणार? निवडणुका कशाला घ्यायचा? असा दरदरीत सवाल सध्या जनता विचारू लागली आहे. कधी नव्हे, गेल्या महाराष्ट्राच्या 80 वर्षाच्या राजकारणातून अशा प्रकारचे दिवस महाराष्ट्रावरती आलेत आणि ते भाजपने आणल्याचा थेट आरोप शिवसेनेने आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलाय. शिवसेनेच्या इतिहासामध्ये मी 80 वर्षांपासून गेल्या पाहतोय की महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं राजकारण कधीही झालं नाही की मतदार विकत घ्यायचे. परंतु उमेदवारच विकत घेऊन जर निवडणुका बिनविरोध होत असतील तर आता करायचं काय? लोकांनी मतदान करायचे की नाही? लोकांचा मतदानाचा अधिकारच हिरावून घेतला जात असेल तर देशात, राज्यात लोकशाही जिवंत आहे का? असा सणसणीत सवाल विचारला जातोय. कारण काय? नेमकं काय घडलं होतं महाराष्ट्रामध्ये? मित्रांनो, आपण पाहिलंय की भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये विरोधी पक्षातील मनसे असेल, उद्धव ठाकरे असतील किंवा इतर पक्षातील उमेदवारांना थेट विकत घेऊन त्या ठिकाणी आपले उमेदवार बिनविरोध निवडून आणण्याची सध्या नवीन कल्पना आली आहे. अशा प्रकारचं राजकारण कधीच राज्यात झालं होतं. एखाद्या पक्षाच्या चिन्हाचा उमेदवार विकत घ्यायचा आणि त्या उमेदवाराची असलेले सगळेच उमेदवार विकत घेऊन आपला उमेदवार बिनविरोध, अशी नवीन कल्पना भाजपने लावली आणि शिंदेंनी लावल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी आणि राज ठाकरेंनी आज मुंबईत केलाय. अशा प्रकारचं खालच्या पातळीचं राजकारण महाराष्ट्रात कधीही पाहिलं नाही आणि त्याला लोक देखील कसे काय समजावून घेऊ शकतात असा सणसणीत सवाल केलाय. उद्धव ठाकरेंना पत्रकारांनी प्रश्न विचारला, ती याद्यात काही लोक न्यायालयात जात आहेत. न्यायालय कुठे राहील याचा थेट सवाल उद्धव ठाकरेंनी केल्यामुळे ही सगळी जनता आता जनतेच्या हातात ही निवडणूक द्या, तेव्हा महाराष्ट्र काय करेल हे भाजपला समजेल असा सणसणीत इशारा उद्धव ठाकरेंनी दिलाय. कारण की भाजपचे कल्याण डोंबिवलीमध्ये 20 नगरसेवक, शिंदे गटाचे 15 नगरसेवक, 6 नगरसेवक कल्याण डोंबिवलीमध्ये, इकडे ठाण्यामध्ये 6 नगरसेवक, इतरतर अनेक जवळजवळ 60 ते 70 नगरसेवक बिनविरोध येणं म्हणजे महाराष्ट्राला लोकशाहीच्या नाही तर हुकुमशाहीच्या खाईत ढकलण्यासारखं असल्याचा आरोप केला गेलाय. सामान्य जनता यावरती काहीच बोलायला तयार नाही, कारण की जनता बघते विकत घेतलं जात आहे. मात्र निवडणूक आयोगाने सगळ्यात मोठी कारवाई करण्याचं ठरलंय. मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अभूतपूर्व खळबळ उडण्याच्या नंतर महायुतीचे 65 उमेदवार बिनविरोध निवडून आल्याचा दावा भाजप आणि शिवसेनेकडून केला जात आहे. तरीही सामाजिक कार्यकर्त्यांनी, विरोधी पक्षांनी या प्रक्रियेला लोकशाहीची हत्या ठरवत थेट न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याचा इशारा दिलाय. नोटा, नन ऑफ द अबव्ह हा मतदारांना घटनात्मक अधिकार असताना तो डावलून विजय घोषित कसा केला जाऊ शकतो, असा सवाल उपस्थित होत आहे. निवडणूक नियमांनुसार जर एखाद्या प्रभागात केवळ एकच उमेदवार असेल तर त्याला बिनविरोध विजयी घोषित केले जाते. मात्र प्रक्रियेत ईव्हीएम मशीनवरील नोटा या पर्यायाचा विचार केला जात नाही. म्हणून सध्या या सगळ्यांच्या पर्यायाच्या विरुद्धात जर मतदारांना एका उमेदवाराला नाकारायचे असेल तर त्यांच्याकडे नोटाचा पर्याय असायला हवा. जर नोटाला मिळाली मते उमेदवारापेक्षा जास्त असतील तर निवडणूक रद्द करून पुन्हा घेणे बंधनकारक असावे, अशी मागणी श्रीनिवास घाणेकर यांनी केली आहे. त्यामुळे आगामी काळामध्ये मित्रांनो, राज्याच्या राजकारणामध्ये जेवढे उमेदवार निवडून आलेत त्यांच्यावरती 6 वर्षाची बंदी का घालू नये असा देखील सवाल यांनी केलाय.
त्यामुळे जेवढे भाजपचे उमेदवार, जेवढे शिंदेगडाचे उमेदवार निवडून आलेत त्यांच्यावरती 6 वर्षाची बंदी घालावी असा थेट निवडणूक आयोग आणि उच्च न्यायालयात याचिका दाखल उद्या करण्यात येणार आहे. त्यामुळे भाजपच्या अडचणी वाढल्या असून शिंदेगड देखील आता पूर्णपणे गॅसवरती असल्याचं दिसतंय. मुंबई महानगरपालिकेचं बिगुल इकडे वाद असतानाच मुंबईतून मात्र उद्धव ठाकरेंना मोठे यश मिळतंय. 2 जागेवरती उद्धव ठाकरे आणि मनसेचे उमेदवार विजयी होताना दिसतायत. पण मित्रांनो, या ज्या उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतलेत किंवा ज्यांनी अशा नेत्यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यास लावले जे निवडून आल्याची घोषणा करतात, त्यांच्यावरती 6 वर्षाची बंदी निवडणूक आयोग घालेल का, असा प्रश्न ठाकरे बंधूंनी थेट निवडणूक आयोगाला विचारलाय. आता सुप्रीम कोर्टामध्ये याच्यावरती थेट लढाई सुरू होईल. या लढाईमध्ये कोण जिंकेल, कोण हरेल ते लवकरच समजेल. मात्र सध्या तरी मित्रांनो, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे बंधूंनी या सगळ्यांना कुंडीत पकडत सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याचे संदेश दिलेत. आगामी काळामध्ये मुंबईसह महाराष्ट्रात लोकशाही ही राहील का, जिवंत राहील का असा प्रश्न विचारला जात असतानाच मुंबई महानगरपालिकेच्या धर्तीवरती उद्धव ठाकरेंनी आपल्याला मतदान करावं, मनसेला, शिवसेनेला मुंबईत मतदान का करावं यासाठी जाहीरनामा प्रसिद्ध केला. त्यामुळे आगामी काळात मुंबईकर उद्धव ठाकरेंच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील अशी कल्पना ठाकरेंनी मांडली. त्यामुळे निवडून आलेल्या उमेदवारांना 6 वर्ष बंदी घालावी ज्यांनी बिनविरोध निवडून आल्याचे घोषित केलाय. मित्रांनो, याबद्दल आपणास काय वाटतंय? नक्कीच आपल्या यावरती प्रतिक्रिया द्या. उद्धव ठाकरे यांचा हा अंदाज आपणास कसा वाटला? प्रतिक्रिया द्या. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, मुंबईमधून सगळ्यात मोठी बातमी. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये ठाकरे बंधूंची सुसाट एंट्री, तर भाजपा शिंदेंना जबरदस्त धक्का. मुंबईमध्ये कुणाला मिळणार किती जागा, मुंबई महानगरपालिकेवरती कुणाची येणार सत्ता, याचा आलेला हा सगळ्यात मोठा सर्वे. मुंबईतील मराठी माणूस अखेर ठाकरांच्या मागे. ठाकरांना सोडणं अशक्य नसल्याचं मराठी माणसांनी म्हटलंय. 55% मुंबईतील मराठी माणसं उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांना करणार मतदान. तर उत्तर भारतीयांनी देखील उद्धव ठाकरे यांना दिली साथ. बघूया सविस्तर महत्वाचा सर्वे. कुणाला मिळतात किती जागा? मित्रांनो, सुरुवातीचा पक्ष येतोय तो म्हणजे अजित पवार यांची राष्ट्रवादी. अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मुंबईमधून चौबाळाची भाषा करावी लागली ती महायुतीमुळे. त्यामुळे मुंबईत महायुतीला मतदान मागणं आता अवघड होत गेलाय. कारण की आपला सोबती असणारा अजित पवारांचा पक्ष आपल्या विरोधात मतदान मागतोय. मात्र सत्तेमध्ये तिन्ही पक्ष एकत्र असा असून देखील उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांनी मात्र याच मुद्द्याला हात घालत सध्या भारतीय जनता पार्टीवरती जोरदार हल्लाबोल केला. या वक्तव्यावरून सध्या मुंबईसह राज्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मुंबई महानगरपालिकेत किती जागा मिळणार हा देखील महत्त्वाचा मुद्दा होता. अजित पवारांची राष्ट्रवादी पार्टी नवाब मलिकांच्या अधिपत्याखाली निवडणुका लढवते. त्यामुळे भाजपने त्यांना घेतले नाही. त्यामुळे अजित पवारांना मुंबईत मिळतात फक्त 2 ते 5 जागा. या देखील 2 ते 3 जागांवरती येऊ शकतात असा सगळ्यात मोठा गोपसोड केला जातोय. त्यानंतर पुढचा आणि महत्त्वाचा पक्ष येतोय तो म्हणजे काँग्रेस. सध्याची राष्ट्रीय काँग्रेस महाराष्ट्रामध्ये गेल्या नगरपालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसने बऱ्यापैकी यश मिळवलंय. मुंबईत मात्र त्यांना आता ठाकरे बंधूंच्या विरोधात निवडणूक लढवायची आहे आणि ठाकरे बंधूंना हरवायचंय. मात्र इथे मात्र अवघड होऊन बसले, कारण की भारतीय जनता पार्टीचं आणि शिंदेगडाचं, कारण की त्यांच्याकडे असणारी उत्तर भारतीयांची सगळी मतं त्यांना न पडता आता काँग्रेसला पडतील आणि याचा फटका सध्या थेट शिंदेंना आणि भाजपला बसणार आहे. आणि याचा फायदा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मुंबईमध्ये बसताना दिसतोय. या सगळ्या घडामोडींवरून मित्रांनो, राज्याच्या राजकारणामध्ये काँग्रेसला किती जागा मिळणार मुंबईमध्ये हा देखील महत्त्वाचा मुद्दा होता. मुंबईत काँग्रेसला मिळतात 21 ते 26 जागा. ही भारतीय जनता पार्टीसाठी लाजराव आणि बाब म्हणावी लागेल मित्रांनो. त्यानंतर पुढचा आणि महत्त्वाचा पक्ष येतोय तो म्हणजे मनसे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मुंबईत लॉटरी लागताना दिसतेय. उद्धव ठाकरे यांच्यासोबत निवडणुका लढणं हे भाजपचं स्वप्न होतं. मात्र त्या स्वप्नावरती पाणी फेरत इकडे मात्र राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंसोबत आपला घरोबा केला आणि मुंबई महानगरपालिकेसह आपल्या पक्षाला देखील नवसंजीवनी दिली. मुंबईत त्यांनी सूत्र फिरवली. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या अगोदर ठाकरे बंधूंची युती झाली. मराठी माणसांना जे हवं होतं तेच घडलं आणि मुंबईतील असंख्य मराठी माणसं आता ठाकरे बंधूंच्या मागे खंबीरपणे उभे असल्याचं चित्र मुंबईतून जाणवत आहे. मुंबई महानगरपालिका ठाकरेंच्या हातातून जाऊ देणार नाही असं मराठी मतदारांनी मुंबईत ठरवलंय. नवनवे तर उत्तर भारतीय दक्षिणात्य मतदार देखील ठाकरे बंधूंच्या मागे अतिशय खंबीरपणे आपलं गुपित मतदान करणार असल्याची सगळ्यात मोठी बातमी समोर येते आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्या पक्षाला मुंबईमध्ये मोठं यश मिळू शकतंय. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत मुंबईत चांगल्या जागा मिळू शकतात. हा सध्याचा सर्वे आहे. मुंबईमध्ये ठाकरेंना 72 ते 79 जागांपर्यंत मजल मारता येऊ शकते. हा ठाकरेंचा प्लस पॉइंट असू शकतोय. अशापर्यंत जर उद्धव ठाकरे, राज ठाकरेंना जर जागा मिळाल्या तर मात्र मुंबईमध्ये दोन्ही ठाकरे बंधूंना 110 जागांपर्यंत मजल मारता येऊ शकते. आणि मुंबईमध्ये ठाकरेंची ही ओळख, ठाकरेंचा हा जज्बा सध्या भाजपला प्रचंड महागात पडू शकतोय आणि इथे मात्र ठाकरे आपली सत्ता मुंबईत काबीज करू शकतात. अशा प्रकारचं मुंबईत वातावरण सध्या तरी सुरू आहे.
मित्रांनो, मुंबई महानगरपालिकेवरती पुन्हा एकदा ठाकरे बंधूंची सत्ता येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबद्दल आपणास काय वाटतंय? आपण देखील आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या जनसंवाद या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.